नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। नागपंचमीला तवा चुलीवर चढू नये असं म्हणतात, त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये पुरणपोळीऐवजी वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात। त्यातलाच गोड पदार्थ म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणाचे दिंडे आणि मऊसूत गव्हाची खीर। तर दिंडे मऊ होण्यासाठी काय करायचं, पुरण कसं शिजवायचं आणि गव्हाची खीर काळी पडू नये म्हणून काय करावं, अशा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओत सांगितले आहे। तर व्हिडिओ सविस्तर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। हरभरा डाळ निवडून ती 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये शिजायला टाकायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं, थोडीशी हळद आणि डाळ उतू जाऊ नये म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। डाळ शिजेपर्यंत पीठ मळून घेऊ। गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा मळून घ्यायचा। पीठ आपल्याला जास्त घट्टसर करायचं नाहीये, चपातीपेक्षाही सैल पीठ मळायचं आहे आपल्याला। पिठाचा गोळा सैलसर मळून झाल्यानंतर तो 1 तास तरी आपण झाकून ठेवू। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं सैलसर पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालं, डाळ शिजली की नाही ते बघू। डाळीमध्ये थोडंसं सुद्धा पाणी शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे चाळणीवर टाकायची गरज नाही। डाळ मऊसूत शिजून झाली तर डाळीला कड द्यायला घेऊ। डाळीला कड देत असताना गॅस बारीक करायचा, गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं। गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखर वापरली तरी चालेल। गुळ आणि डाळ मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण पातळ होतं आणि मिश्रण घट्टसर होऊन द्यायचं आणि हे सर्व करत असताना चमच्यासारखा हलवत राहायचा, म्हणजे पुरण डागणार नाही याची पण काळजी घ्यायची। पुरण घट्टसर झाल्यावर पुरणाच्या चाळणीने किंवा पुरण यंत्रातून पुरण तुम्ही बारीक करू शकता। पुरण बारीक करताना गरम गरमच बारीक करून घ्यायचं, म्हणजे लवकर बारीक होतं। पुरण गाळून झालं तर त्यात थोडंसं जायफळ किसून घ्यायचं, त्याचबरोबर वेलची पूड आणि सुंठ पूड टाकून मिक्स करून घ्यायचं। पुरण मिक्स करून झालं तर आता घेऊ दिंडे करायला। इथं मी पातेलं घेतले आणि त्याच्यावरती चाळण ठेवून केळीचं पान ठेवून घ्यायचं। हवं तर तुम्ही इडली पात्रात पण करू शकता। केळीच्या पानाला थोडे थोडे वल पाडून घ्यायचे, म्हणजे चाळणीतून वाफ वरती येते आणि दिंडे व्यवस्थित वाफवले जातात। हे सर्व करत असताना पीठ पण चांगलं भिजलं तर पोळपाटाला थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। पिठाचा लहानसा गोळा काढून तेल लावून तो पातळसर लाटून घ्यायचा। जेवढं पातळ करता येईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा। पारी लाटताना अजिबात कोरडं पीठ लावायचं नाही। जेव्हा आपण वाफवतो ना दिंडे, तेव्हा ते फुटले जातात, म्हणून कोरडं पीठ अजिबात लावायचं नाही। पुरणाचा गोळा पारीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा, व्यवस्थित थापून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दिंडे करून घ्यायचे। असे सर्व पिठाचे आणि पुरणाचे दिंडे करून घ्यायचे। खरं तर आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला गोडाचा पदार्थ म्हणून पुरणपोळी केली जाते, पण असं म्हटलं जातं की नागपंचमीला तवा चुलीवर किंवा गॅसवर ठेवायचा नसतो, त्यामुळे पुरणपोळी करता येत नाही, म्हणून आपण पुरणाचे दिंडे किंवा कानोले बनवतो। आपण पुरणाचे दिंडे किंवा कानोले करतो, ज्यामध्ये पुरण तर त्याच पद्धतीने करतो, पण त्याची दिंडे करून ते वाफवून घेतले जातात। प्रत्येकाकडे कदाचित वेगवेगळी पद्धत असू शकते। तुमच्याकडे नागपंचमीला काय केलं जातं ते नक्की कमेंटमध्ये सांगा। दिंडे वाफवायला 15 ते 20 मिनिटं लागले तर चेक करून घ्यायचं। बोटाला जर चिटकलं नाही तर समजून जायचं दिंडे व्यवस्थित वाफवले गेले। आता बनवूया खीर। गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 ते 5 मिनिटं गहू पाण्यात ठेवायचे। गव्हाला थोड्याशा सुरकुत्या आल्यानंतर गहू पाण्यातून उपसून चाळणीवर पाणी निथरायला ठेवून द्यायचे। गव्हाचं पूर्ण पाणी निथरून एका भांड्यात काढून घ्यायचं, थोडंसं मीठ लावून मिक्स करून घ्यायचं। तेल लावल्याने गव्हाचा कोंडा पटकन निघतो आणि एका सुती कपड्यावरती गहू पसरून सुकवून द्यायचे। गहू जास्त वाळून द्यायचे नाही, थोडेसे आंबट ओले ठेवायचे, म्हणजे जास्त वाळून पण द्यायचे नाही आणि जास्त ओलसर पण ठेवायचे नाही। गहू थोडे थोडे करून कुटून घ्यायचे, हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता। असे सर्व गहू थोडे थोडे करून कुटून ताटात काढून पाकडून घ्यायचे। जेवढी तुम्ही कोंडा काढाल तेवढी खीर पांढरं शुभ्र होते, फक्त कोंडा काढायची मेहनत घ्या। मिक्सरमध्ये जरी तुम्ही बारीक केले ना तर ताटामध्ये किंवा सुपामध्ये काढून गहू पाकडून घ्यायचे। जोपर्यंत गव्हाच्या कण्या पांढरा शुभ्र दिसत नाही तोपर्यंत कुटायचं आणि पाकडत राहायचं। गहू कुटून पाकडून झाल्यानंतर कण्या 1 पाण्याने धुवून घ्यायच्या, म्हणजे जो कोंडा असेल थोडाफार तो पण निघून जातो, आणि 1 तास पाणी टाकून भिजत ठेवायच्या। गहू भिजून 1 तास झाला आहे तर कुकरमध्ये टाकून पाणी टाकायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्यांमध्ये गहू मऊसूत शिजल्या जातात। खरं सांगायचं म्हणजे माझाही पहिलाच टाईम होता खीर आणि कानोले करायचा, पण काकूने मला इतकं व्यवस्थितपणे सांगितलं की तू ह्या जर पद्धतीने केली ना तर खीर पण चवदार होईल आणि कानोले पण मऊसूत होतील।
आमच्याकडे ना नागपंचमीच्या दिवशी असं तुपात किंवा तेलात भाजून नाही घेत किंवा परतून नाही घेत, तर मग आम्ही काय करतो, ज्या वस्तू आपल्याला परतवायच्या आहे भाजायच्या आहे तुपामध्ये तर ह्या आदल्या दिवशीच करतो. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी खीर करायची आणि डायरेक्ट त्यात टाकून द्यायचं. काजू आणि बदाम तुपात तळून झाले आहे तर खोबरं टाकून मिक्स करायचं आणि थोडंसं लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. खोबरं काजू बदाम भाजून झालं आहे तर खिरीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा. तुम्हाला खीर किती पातळसर किंवा घट्ट हवं त्यानुसार दूध टाकायचं. फक्त दूध चांगलं तापलेलं हवं. दूध टाकून मिक्स करून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवं किती फिकी हवी खीर त्यानुसार साखर टाका. साखर टाकून मिक्स करून जायफळ वेलची आणि सुंठपूड टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सर्व टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खीर शिजवून द्यायची आणि गॅस बंद करायचा. अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर, मऊसूत पुरणाचे दिंडे किंवा कानोले तयार झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अशाच नवीन रेसिपीजसाठी अर्चनाज रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.